सूर्याची किरण पडली. हा आहे आपला गणपतीपुळ्याचा समुद्र. लखलखता सनलाईट वडत आहे आता पाण्यावरती आणि हा व्ह्यू मला मिळत आहे गणपतीपुळ्यातल्या एका सुंदर युरोपियन स्टाईल डिझाईन Airbnb मधनं, जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अजिबात गरमी जाणवत नव्हती, एवढा छान वारा होता इथे. हे आहे स्पेशियस लिव्हिंग रूम, फुल्ली इक्विप्ड मॉडर्न किचन, म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह पासून ग्रिल एव्हरीथिंग वॉज देअर. माई मावशीने तर खूप मजा घेतली या जागेची. आम्ही खूप सारे गेम्स खेळले. 3 दिवस आमचे कसे गेले आम्हाला कळालं नाही. हॉटेल आणि रिसॉर्ट्सला मागे टाकतील अशा बेडरूम डिझाईन्स आणि बाथरूम डिझाईन्स, म्हणजे इथे छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या ना, त्या इतक्या इन्स्पिरेशनल होत्या की मला असं वाटलं की मी माझ्या घरी पण असं काहीतरी करीन. त्याच्यामुळे त्या दृष्टीने पण हे घर खूप बघण्यासारखं आहे, जे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर अजून काय काय करू शकता तुम्ही या स्टेच्या आजूबाजूला, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बघत राहा आणि लुफ्त उठवा या मस्त अशा Airbnbचा, ज्याचं नाव आहे द वन मालगुंड. नमस्कार मंडळी, चिरा दिसला आणि लाल माती दिसली, त्याच्यामुळे मी आहे कोकणात, पण मी सिंधुदुर्गात नाही, मी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. आणि मागच्या वेळेस मी देवबागमधला एक रिसॉर्ट रिव्हर कोस्ट याचा व्हिडिओ बनवलेला, जो इतका हिट झाला आणि तिथल्या ओनरचा मला फोन आलेला की एवढ्या एन्क्वायरीज येतात. तर मला कळालं की आपल्या इथे फक्त खवय्ये नाही तर भटकंती करणारी पण खूप मंडळी आहे. आणि तुमच्यासाठी आता उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये खास असं एक डेस्टिनेशन मी गणपतीपुळ्यातला आणत आहे या व्हिडिओमध्ये. आणि ही जागा मी जेवढे बघत होते Airbnb, मला गणपतीपुळ्यात एवढे ऑसम असे ऑप्शन्स मिळाले नाही, बट ही जागा लिटरली बघितल्यानंतर मला असं वाटलं ही ग्रीसमधली जागा आहे का. तिथला जो व्ह्यू आहे, तिथला जो टेरेस आहे, अँड एव्हरी स्मॉल लिटल थिंग, इट्स गोइंग टू बी अन एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे बघत राहा हा व्हिडिओ. आणि एक्झॅक्टली ही जागा आहे मालगुंड म्हणून गणपतीपुळ्यात इथली. तर ह्या जागेचा ॲड्रेस एकदम साध्या सोप्या पद्धतीत सांगायचा झाला तर कवी केशवसूत स्मारक जे आहे त्याला समोर सरळ गेल्यानंतर तुम्हाला उजव्या हाताला एक चढ लागेल आणि तिकडनं तुम्ही पोचणार आहात सी विस्टा अशा कॉलनीत, जी अशी दिसते. आणि तिथून तुम्हाला एकदम एंडला जायचं आहे, जिथे तुम्हाला लागून बिल्डिंग्स दिसणार आहेत, ज्याच्यापैकी आहे आपली बिल्डिंग. सो आता आपण सी विस्टामध्ये आलेलो आहोत मालगुंडला. आणि मला आतापर्यंत एवढा घाम सुटत होता, बट हे बघा इथे आता वारा यायला लागलाय. समोर बघितलं तर एकदम दरी दिसतीये, एकदम हिरवी झाडं आणि त्याचबरोबर पाणी पण दिसणार आहे. बट आपल्याला आता ह्या बिल्डिंगमध्ये लुक एट दिस बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवरती, म्हणजे तुम्हाला तिथे कोपऱ्यात असा टेरेस दिसतो लांबडा, तिथे जायचं आहे, जो बाकी कुठल्याच बिल्डिंगला नाही आहे. सो लेट्स गो. दुसरा मजला, दुसऱ्या माळ्यावरती येतो आम्ही. एंट्रन्सवरती तुम्हाला इतके आर्टिस्टिक असे 2 मिरर्स, व्हेरी इम्प्रेसिव्ह असा हे चालू झालेलं आहे द वन. व्हॉट इज दिस? इज इट अ बेल? ओ, ही बेल अशी आहे. ओ माय गुडनेस गाईज. सो मी एक आर्टिस्ट आहे अँड आय अप्रिशिएट आर्ट, अँड दिस इज द लिव्हिंग रूम. वेलकम टू दी वन. हॅलो. आणि तुम्ही आहात मालगुंड म्हणजे गणपतीपुळ्यामध्ये. आणि हे आहे आपलं 2 BHK Airbnb. म्हणजे हे इथनंच बघा, इट्स ऑल आर्टिस्टिक. आणि आता मी तुम्हाला रूम्स आणि ही फुल जागा दाखवणार आहे. आणि सिक्रेट तिकडे आहे ॲक्च्युली, ती पूर्ण मी अनवील करणार नाही आहे, बट दिस इज गोइंग टू बी द हायलाईट. सो बेसिकली आता पहिलं आत आल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे किचन ऑन द लेफ्ट हँड साइड. लुक एट दिस किचन. दिस इज लाईक अ युरोपियन स्टाईल किचन. स्टोरेजसाठी सेम असं कलरची एक पेटी आहे. ॲक्वागार्ड इज देअर. मॉड्युलर किचन ज्याच्यामध्ये आहे चिमनी अँड यू कॅन सी द स्टोव्ह. खूप फॅन्सी अशा गोष्टी आहेत इथे वापरण्यासाठी, म्हणजे इथनं तुम्ही लिटरली खूप सारं इन्स्पिरेशन स्वतःच्या घरासाठी नेऊ शकता. द वे दिस इज डिझाईन्ड, सगळं लागणारं सामान इथे आहे, म्हणजे राईट फ्रॉम प्रेशर कुकर टू गॅस सिलेंडर, एव्हरीथिंग. क्यूटसी अशी हे आहे खिडकी. अँड लुक एट दिस फॉर द टेम्परेचर अँड लाईट्स. त्याच्यानंतर लगेच आहे, आय लव्ह दिस. मी फ्रेंच घरांमध्ये हे बघितलं, दुसऱ्या दिवशी काय करायचं असतं ते सगळं लिहिण्यासाठी. हे सगळे IKEAमधले मॅट्स आहेत. ही तिजोरी आहे ज्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह क्रॉकरी आहे, बिकॉज कुकिंग केल्यानंतर तुम्ही इथे जेवू शकता. सो दिस इज अ ब्युटिफुल व्हाईट पिकोमध्ये बनवलेला हा 4 सीटर डायनिंग टेबल विथ 4 चेअर्स. हे आहेत इथले फॅब इंडियाचे fabulous ashe mats. Like from this you can understand that there is great attention given to the quality stuff being used.
हे सुद्धा मला कोस्टर्स इतके आवडले. लाईक एव्हरीथिंग इज सो युनिक. बिंग अन आर्टिस्ट मला अशा गोष्टी खूप अप्रिशिएट करायला आवडतात. देर इज अ मायक्रोवेव्ह आणि हे मायक्रोवेव्हच्या वरती कापड असतं ना, सो तुम्हाला वाटत असेल हे काय आहे, व्हॉट इज दिस. सो एनिथिंग दॅट यू फील की जे उडून जाऊ शकतं त्याच्यावरती युजली वेट्स ठेवतात. आणि आपल्या भारतात एवढ्या गोष्टी आपण हे फॉलो करत नाहीत, बट असे वेट्स ठेवतात. अँड दिस इज अ व्हेरी नाईस फॅन्सी सिरॅमिक आर्टवर्क. केटल, फ्रीजर, आईस बॉक्स, एव्हरीथिंग इज देअर. फ्रिज आहे, फ्रूट डिश, ब्युटिफुल लाईट्स ज्याची आत्ता आपल्याला गरज नाही आहे, वरती अजून गोष्टी स्टोअर केल्या. किचन, मग आहे डायनिंग टेबल आणि मग आहे इथे आपला सोफा अँड ही व्हेरी ब्युटिफुल आर्टिस्टिक चेअर आणि हे क्यूट सेंटर साईड टेबल जे ढगाच्या आकारात पिकोमध्ये बनवलं आहे. अँड आय कॅन टेल यू या घराचा फील इतका ऑसम आहे. लाईक लुक ॲट द कर्टन्स ऑल्सो, दे आर ग्रे अँड व्हाईट, व्हेरी इंग्लिश, ओके, व्हेरी ब्रिटिश. इथे खूप सारे गेम्स पण आहेत. सो लुक इट दिस. पत्ते आहेत, स्क्रॅबल, बिझनेस, रिस्क, जेंगा, लॉट ऑफ थिंग्स. फ्लूट वगैरे म्हणजे बासरी वगैरे पण आहेत, म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स वाजवायचे असतील तर, यु नो, बिकॉज इट्स व्हेरी पीसफुल. दिस इज अ व्हेरी प्रिटी ब्रासचा आर्टवर्क. इथे ब्रासचे आर्टवर्क्स खूप आहेत. आहे एक छान फ्लॅट स्क्रीन ज्याच्यावरती यू हॅव एव्हरीथिंग अवेलेबल. देर आर बुक्स अँड आय लाईक कॅट्स, सो आय लाईक दिस बुक. आणि ब्रास वर्कवरनं मी म्हटलं हे सुद्धा ब्रास वर्क मला खूप आवडलं. सो ही बेल जी आहे आपली बाहेरनं ती वाजवायची असते. सो दीज आर द काइंड ऑफ थिंग्स जे त्यांनी इथे ठेवलेत. बुक्स आहेत खालती, ज्याच्या खालती आम्ही आता आमचे बॅग्स ठेवलेत आणि शूज ठेवलेत. बट या व्हेरी कूल क्यूट स्टफ हिअर. यू नो, लाईक प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी आहे. लाईक लुक एट दिस क्यूट मछली इन देअर. नाउ लेट्स गो टू द बेडरूम्स. सो ही आहे किचनच्या शेजारची आपली फर्स्ट बेडरूम. लाईक यू कॅन सी दिस इज मी ही निवडलेली नाही आहे, पण मी आधी ही तुम्हाला दाखवणार आहे. हा आहे पोपट लॅम्प अँड this is the washroom. Faith, hope, love. So this is a very green themed kind of a room. हे आहे कपाट. कपाट is very beautiful. आरसा is very beautiful आणि इथनं very nice green colored like very comfortable, cozy, cute, fluffy bed. The bathroom is also very nice, very clean आणि खूप spacious. But very artistically done. Then we have my bedroom ज्याच्या बाहेर हा आरसा आहे आणि त्याच्यावरती पण एक पोपट आहे. So let's go here and okay, इथे लिहिलेलं आहे be happy. Okay, and this is the bathroom. Hi. इथे पण बघा किती गोड पक्षी आहे and very clean. Like I like the way this marble is here. This is the whole space of the bathroom. Yeah. आणि ही आहे my English French bedroom. So very fluffy. Like look at this. केवढे cushions आहेत. Like I need cushions. This is a very cute marble नी बनवलेलं side table. Short stories of Kafka and सगळं ना, look at that. It's very again over here. आणि हे आहे कपाट. Beautiful. Like look at the polish. Maintaining the aesthetic. आणि आता तुम्ही म्हणाल असाल अगं ते सरप्राईज काय आहे. So the surprise basically is going to be this. This is our surprise. आणि आता बाहेर जाऊन याचा व्ह्यू घेऊया. So this is a huge terrace जो आपल्याला ह्याच्यावर मिळणार आहे. हॉलमधनं जाऊन बघूया. So आता टेरेस पार्टी करायची असेल तर we need to blast some music. आणि ही आहे सोनीची system which has got this big woofer. And now it's time to go here. So this is the terrace. This is very Greek, blue and white themed. 3 spots आहेत इथे बसण्यासाठी. सो पावसाळ्यात हे कवर करून तुम्ही इथे मस्त बसा. ओके, फुल ऑन लाईक स्लीप, हॅव फन. मला सनराईज आणि सनसेट बघायचं असेल तेव्हा यू हॅव टू बी हिअर. हा, आणि तो आहे सूर्य, तिथे आहे पाणी. आता इथे सनसेटला आपण भेटूया.
सगळा असा थकवा असा जाणार आहे असं वाटतंय मला. इतकं छान वाटतंय ना, शांत. हां गाईज, मी आता ना इथे थोडा वेळ पडते आणि मग तुम्हाला भेटते. आणि हे बघा, सनसेटच्या टाईमला आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बसलेलो आणि आकाशाकडे बघत होतो आणि काय सुंदर दृश्य होतं बघा. चंद्र पण दिसत होता आणि सूर्य पण दिसत होता. अशी गंमत झालेली आणि खूप रिलॅक्सिंग असं वाटलं. आणि सरप्रायझिंगली एवढं म्हणजे गरमी असताना, एवढं हाय टेम्परेचर असताना आम्हाला इथे अजिबात गरमी जाणवत नव्हती. इतका छान खेळता वारा होता. सो आता आम्ही डिसाईड केलं की इकडनं ना सागर दर्शन म्हणून एक बीच साईड रिसॉर्ट आहे, तिथे पण जाऊन सनसेट एन्जॉय करूया. म्हणून आता आम्ही तिकडे जायला निघालेलो. अँड ट्रस्ट मी, तिथे चहा आणि भजी खाताना एवढी मजा आली. तर तुम्ही इथे राहत असाल तर तुम्ही ह्या रिसॉर्टला नक्की जा. तिथे हॅमक्स आहेत, अगेन व्हेरी रिलॅक्सिंग, आणि प्लस तिथे जेवण पण मिळतं. पण आम्ही जेवणासाठी एका वेगळ्या खानावळीत गेलेलो जी प्युअर व्हेज होती आणि तुम्हाला आता मी ती दाखवते. मेहेंदळे स्वाद डायनिंगमध्ये आम्ही 135 रुपयाची व्हेज थाळी खाल्ली आणि 30 रुपयाच्या एक्स्ट्रा 2 भाज्या पण घेतलेल्या. अमेझिंग, शांत झालं पोट आणि शांत झोप पण लागली. आणि देन इट वॉज टाइम टू लीव. सकाळी सकाळी बघा इथल्या सगळ्या परत छोट्या छोट्या गोष्टी करायला की बघायला किती मज्जा येते. आणि आमचा छान ब्राईट असा हॉल, घरातल्या प्रत्येक कोण्यात ना एवढं इन्स्पिरेशन आहे आपल्या घरं बनवताना घेण्यासाठी. आणि आता मम्मा तेच म्हणत होती की अगं किती क्यूट केलं आहेत यार यांनी बेडरूम्स आणि सगळं. आणि ह्या सुद्धा गोष्टींना अशा छोटे छोटे जे एलिमेंट्स आहेत ना, दे कांट मिस दॅट. इट्स लाईक सो जस्ट ॲड्स सो मच व्हॅल्यू टू दिस ओव्हरऑल स्पेस. आता ही भिंत ब्लँक असेल तर त्याच्यावरती हे कोळी माशांचं त्या प्रॉपर डिरेक्शनमध्ये हे लावलेलं आहे, वॉल हँगिंग. अँड हे सुद्धा किती गोड आहे. आय डोंट नो यांचं काय पर्पज आहे, पण एवढं काही शिकले ना मी आता या स्पेसमध्ये. सनराईज तर झालेला आहे, बट आपला सनराईज इज हिअर. आता आपला चहा येणार आहे. सो असं वाटतं जास्त आता पडूया. ओके गाईज, सो आता निघायची वेळ झालेली आहे. बट हाय, गुड मॉर्निंग. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, ॲज युजल सबस्क्राईब करा. माय मावशी एकदम छान सनबेदिंग करते. सो या गाईज, सिरियसली व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. आणि मी तर म्हणेन की एक आठवडाभर वगैरे राहण्यासाठी ना विथ फॅमिली 2 bedrooms इट्स द मोस्ट ब्रिलियंट रिलॅक्सिंग एक्सपिरियन्स. सो डिटेल्स आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग्ड. बाय, लव्ह यू ऑल.